नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश हासगुडे. आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या उन्हाळा सुरू होत आहे. भरपूर शेतकऱ्यांची रब्बीची पिकं निघालेली आहेत, काही शेतकऱ्यांची आणखीन निघणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण जी पारंपरिक पिकं घेत असतो त्याच्यामध्ये आपण सोयाबीन असेल, तूर असेल, राजमा असेल, हरभरा, कपाशी अशी बरीचशी पिकं घेत असतो, मका असेल. तर या पिकांमधून काय होतं, आपल्याला जो आपण उत्पादनासाठी खर्च करतो त्या खर्चाच्या मानाने आपल्याला सध्या तरी भाव मिळताना दिसत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला पुरेसा खर्चाच्या म्हणून आर्थिक उत्पन्न होत नाही. म्हणून आपल्याला एक अशा पिकाची एक गरज आहे असं शेतकऱ्यांना वाटतं की जे उन्हाळ्यामध्ये आपल्याला रिकाम्या वेळामध्ये कमी कालावधीमध्ये चांगले पैसे करून देईल. आणि ह्याच्यासाठीच आमच्या भागामध्ये लातूर आणि उस्मानाबादमध्ये आम्हाला कोथिंबीर हे एक चांगलं पीक सापडलं आहे, ज्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना अगदी कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये खूप चांगलं उत्पन्न मिळत आहे. साधारण भरपूर शेतकऱ्यांना, आता तुमचे या भागामध्ये जर शेतकरी संपर्कात असेल तर तुम्ही माहिती घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये साधारण 30-40 दिवसामध्ये 1 एकर कोथिंबीरमधून 1-2 लाख रुपयेसुद्धा उत्पन्न सहज मिळत आहे. तर मित्रांनो, हे कोथिंबीरीचं गणित आपला म्हणजे 1 एकर कोथिंबीरला किती खर्च होतो, त्याच्यासाठी काय करावं लागतं आणि त्याच्यातून आपल्याला पैसे किती मिळतात याचंच गणित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहतील. चला तर मित्रांनो, हा जो खर्च आहे लागवड करण्यापासून तो विक्रीपर्यंतचा, तो आपण एका डायरीवरती पाहूया आणि त्यातून नफासुद्धा किती मिळणार आहे डायरीवर आपण पाहिल्यानंतर आपल्याला थोडं समजायला सोपं होणार आहे. तर मित्रांनो, आपण 1 एकर कोथिंबीरचं गणित जे पाहणार आहोत, खर्च आणि उत्पन्न. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला सर्वात पहिला जो खर्च येतो तो म्हणजेच एक मशागत करून घेतल्यानंतर लागवडीचा खर्च येतो. लागवड आम्ही पेरणी पद्धतीनं करतो. तर 1 एकर कोथिंबीर पेरणी करण्यासाठी साधारण जे ट्रॅक्टर ड्रायव्हर पैसे घेतात तर ते साधारण 1,000 रुपये लागवड म्हणजेच पेरणी करण्यासाठी 1,000 रुपये घेतात. तर लागवड ट्रॅक्टरसाठी जे 1,000 रुपये लागतात. दुसरी त्याच्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ते म्हणजे खत. आता याच्यामध्ये कुठलंही NPK खत आम्ही वापरत असतो. आपल्या जमिनीला जे गरजेचं आहे त्याप्रमाणे NPK खत आपल्याला वापरायचं आहे. 1 एकरामध्ये 2 रासायनिक खतांचे पोते आपण पेरत असतो. सध्याचा भाव एक 1,400 रुपयाच्या आसपास धरला तरी आपल्याला एक 2,800 रुपयाच्या आसपास खर्च येतो. आणि आपण बुरशीनाशक एक बीज प्रक्रियेसाठी घेतलं, बुरशीनाशक बीज प्रक्रियासाठी, तर आपल्याला साधारण एक 3,000 रुपये दोन्हीचा मिळून खर्च आपण पकडू शकतो. 1,000 पेरणीसाठीचे, 3,000 रुपये खतासाठीचे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच बियाणे. बियाणे याच्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या मोठमोठ्या कंपनीचे बियाणे जे एक पॅकेट असतं ते अर्धा किलोचं असतं, ते साधारण 200-250 रुपयाला पण पॅकेट आहेत. कंपन्यांचे बियाणे हे साधारण 300-400 रुपये किलो पण आहेत. तर तेच बियाणं जर शेतकऱ्यांकडून एक कास्तेगावरांचं आपण बियाणं घेतलं चांगलं तर 200 रुपये प्रति किलोप्रमाणे आपल्याला बियाणं मिळत आहेत. तर 1 एकरसाठी पेरणीसाठी 35 ते 40 किलो उन्हाळ्यामध्ये बियाणं पेरल्यानंतर खूप जास्त माल निघतो. तर त्याच्यासाठी आपल्याला एक 40 किलो बियाण्याचं जर आपण गणित पकडलं तर 8,000 रुपये 200 रुपयाप्रमाणे 8,000 रुपये होतात 40 किलो बियाण्याचे. 40 किलो बियाणे आपण इथं लिहूया. त्याच्यानंतर हे केल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर पाणी देण्यासाठी तर कुठला खर्च करावा लागणार नाही. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप येते, कोथिंबीर पेरणी केल्यानंतर एक साधारण सरासरी 10 दिवसानंतर उगवून येते. उगवून आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं 20 दिवसाच्या आसपास खुरपणी करण्याची गरज असते. तर खुरपणी करण्यासाठी एकरी 2,000 रुपये आपण खुरपणीचा खर्च पकडूया. आता काही शेतकरी जर तणनाशक वापरतात, ते तणनाशक आपण वापरत नाही. खुरपणीचे अनेक फायदे होतात, त्याच्यामुळे आपण तणनाशक वापरत नाही. खुरपणी झाल्यानंतर आपल्याला साधारणपणे जी उन्हाळी कोथिंबीर आहे तर त्याच्यावर आपण रोगांचा जास्त प्रादुर्भाव नसतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला जास्त फवारणी घेण्याची आवश्यकता नाही. साधारण 1-2 फवारणीमध्ये सुद्धा तुमची कोथिंबीर चांगल्या प्रकारे येऊ शकते. पण मित्रांनो, आपण साधारणपणे एक 3 फवारणी आपण धरू शकतो. 3 फवारणी आपल्याला जरी समजा रोगाचा प्रादुर्भाव नसेल तर आपण एक टॉनिक वगैरे पोषक फवारून त्याला चांगली वाढ, कलर आणण्यासाठी करू शकतो. 3 फवारणी, एक फवारणी आजकालचे जे औषधांचे दर आहेत तर त्यानुसार आपण एक 1,000 रुपयामध्ये एक फवारणी आता असं होते असं गृहीत धरूया. तर त्याचा खर्च आपला होतो 3,000 रुपये 3 फवारण्याचा. तर
याच्यानंतर फवारणी केल्यानंतर आपल्याला साधारणपणे एक 35 ते 40 दिवस झाले. 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान आपला प्लॉट विक्री होतो. आता हा प्लॉट विक्री करताना आमच्या भागामध्ये जी पद्धत आहे, तर व्यापारी जागेवर येतात आणि आपल्या प्लॉटची खरेदी करतात आणि त्यांचेच लेबर आणून प्लॉट ते उपटून घेऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कुठलाही काढणीचा खर्च असणार नाही. तर तुम्ही इथं पाहायला गेलं तर 1,000 आणि 3,000 हे झाले 4,000 आणि 8,000 12,000 रुपये, 13,000 14,000, 14,000 आणि 3,000 17,000 रुपये आपले एक सरासरी खर्च आपण पकडू शकतो. 17,000 काही वेळा कमी येतो, काही वेळा थोडाफार वाढू शकतो. तर उन्हाळी कोथिंबीरमध्ये एवढा पण खर्च होत नाही, पण तो आपण खर्च पकडलेला आहे. तर 17,000 रुपये तुमचं 1 एकर कोथिंबीर उत्पादित करण्यासाठी झालेला खर्च आहे. आता हे खर्च आपण पकडला. खर्चाच्या नंतर आता ज्यावेळेस आपलं 35-40 दिवस होतील, त्याच्यानंतर आपलं कोथिंबीर विक्रीसाठी येणार आहे. आता कोथिंबीर विक्रीसाठी आल्यानंतर आपण वरती जे बियाणं पेरलेलं आहे ते 40 किलो बियाणं पेरलेलं आहे. आता आम्हाला जे ॲव्हरेज निघतं ते 1 किलो बियाण्याला म्हणजेच 1 किलो धन्याला आपल्याला 1 कॅरेट माल निघतो. कॅरेटमध्ये साधारण 32 पेंड्या असतात. मेथीच्या आकाराचे जे पेंड्या आपण घरी खायला आणतो त्या आकाराच्या 32 पेंड्या असतात. त्या 32 पेंड्याचं वजन एक सरासरी आपण 10 किलो पकडूया. 32 पेंडी जोडी म्हणता तुम्ही, गड्डी म्हणतात, तर त्याप्रमाणे 1 कॅरेट होतं. एका कॅरेटचं वजन 10 किलो असतं. पाहू शकता 10 किलो वजनाचं 1 कॅरेट. याच्यापेक्षा सुद्धा जास्त वजन भरतं, आपण 10च पकडलेलं आहे. तर असे जवळपास 40 किलो बियाणाला 400 कॅरेट निघतात. जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं, योग्य नियोजन केलं आणि त्याची अंमलबजावणी केली तर 400 कॅरेट 1 एकरामध्ये निघाले. आणि उन्हाळ्यामध्ये जे दरवर्षी भाव असतात, जे अनुभवी शेतकरी आहेत त्यांना नक्कीच माहीत असेल. साधारण गेल्या वर्षीचा हिशोब पाहायला गेलं तर आपण 200च्या खाली कधी भाव आला नाही. त्याच्यासाठी आपण व्हिडिओ पण बनवला होता. 200च्या खाली भाव आलेला नाही, पण जास्तीत जास्त 700-800 रुपये पण असतो. काही वेळा 1,000-1,200 रुपये पण भाव जातो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त जर 400 कॅरेटला 400 रुपये एका कॅरेटसाठी जर भाव पकडला, एका कॅरेटला 400 रुपये, 400 कॅरेट गुणिले 400 एका कॅरेटचा भाव, तर असा जर हिशोब पाहिला तर आपल्याला साधारण 1,60,000 रुपये आपल्याला त्याच्यातून उत्पन्न मिळताना दिसत आहे. हाच भाव तुम्ही 300 रुपये पकडला, समजा भाव कमी आहे 300 रुपये पकडला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1,20,000 रुपयाचं उत्पन्न मिळू शकतं. समजा हे 400 कॅरेटच आहेत, त्याला जर तुम्ही 500 रुपये भाव पकडला तर तुम्हाला 2 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं. मित्रांनो, हे अतिशयोक्ती नाही, हे प्रत्यक्ष आमच्या भागातील शेतकऱ्यांना विचारा, एवढे पैसे होतात आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा चांगले पैसे होतात. पण आपण एक सरासरी भाव पकडलेला आहे, कमीही नाही जास्तही नाही. तर 2 लाख रुपये जर तुम्हाला उत्पन्न मिळत असेल, चांगला भाव, एक सरासरी चांगला भाव मिळाल्यानंतर जो 2 लाख रुपये मिळत असेल तर त्यातून तुमचा जर 17,000 रुपये खर्च वजा केला, 17,000 रुपये खर्च वजा केल्यानंतर तुम्हाला जवळपास 1,83,000 रुपये होतात. त्याच्यापैकी आपण एक 17,000चा जो खर्च आहे तो आपण 20,000 पण जरी धरला, जरी 2 लाख होत असतील तर तुम्हाला जवळपास 1,80,000 राहणार आहेत. जर समजा तुम्हाला भाव थोडा कमी बी झाला, इथं समजा आपण आणखीन एक शक्यता गृहीत धरू, आपल्याला भाव 250 रुपयेच मिळाला, जो आजच्या डेटमध्ये भाव आहे. आजच्या डेटमध्ये तसं 300 रुपये कॅरेटला भाव आहे. जर 250 रुपये भाव मिळाला तर तुम्हाला तरी पण 1 लाख रुपये एका एकर कोथिंबीरमध्ये होतात. 400 कॅरेट गुणिले 250 रुपये भाव बरोबर 1 लाख रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे कोथिंबीर हे अतिशय कमी कालावधीमध्ये खूप चांगले पैसे करून देणारं पीक आहे. जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल आणि तुमची जर कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच कोथिंबीरची लागवड करू शकता. तर मित्रांनो, आपण हे जे 1 एकर कोथिंबीरच्या खर्चाचं आणि नफ्याचं गणित पाहिलेलं आहे, ते दरवर्षी आम्हाला साधारण जे भाव मिळतो आणि आमचा जो खर्च होतो ह्या हिशोबाने एक ढोबळ मनाने गणित पाहिलेलं आहे.
प्रत्यक्षात खर्च थोडाफार कमी जास्त असू शकतो, उत्पन्नसुद्धा कमी जास्त असू शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्हाला उत्पन्न होत आहे. जर तुम्हालाही रिकाम्या वेळामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये उन्हाळ्यामध्ये जर कोथिंबीर पीक घेऊन जर तुम्हालाही चांगले पैसे करायचे असतील, तर आम्ही आमच्या भागामध्ये वापरलं जाणारं कास्ती गावरान कोथिंबीरचं बियाणंसुद्धा शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. जर तुम्हालाही बियाणं हवं असेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला जी पट्टी दिसते त्या पट्टीमध्ये जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचं बियाणंसुद्धा घेऊ शकता. आमच्या भागातील कास्तीचं बियाणं तुम्ही वापरून कोथिंबीरचं चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊन एक खूप चांगले पैसे कमवू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. त्याचबरोबर आणखीन तुम्हाला याविषयी काय माहिती हवी असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून तुम्ही विचारू शकता. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.